नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण समानार्थी शब्द बघणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण एका लेक्चरमध्ये संपूर्ण विरुद्धार्थी शब्द संपवले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघू म्हणजे समानार्थी शब्द जेवढे होतील तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. उरलेले आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तर चला आता स्टार्ट करूया आपल्या समानार्थी शब्दांना. बघा, पहिले स्टार्टिंगला आपण अपसंच बघू. बघा, अनुराग. अनुरागचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर अनुरागचे प्रेम, प्रीती आणि लोभ हे अनुरागचे समानार्थी शब्द आहे. अनलचे बघा, विस्तव, पावक, अग्नी, वन्नी, वैश्वानर हे कशाचे? तर अनलचे आहेत. बघा, अचानकचे बघा, अनपेक्षित, अकस्मात आणि एकाकी. म्हणजे अचानक एखादी गोष्ट घडली, आपण काय म्हणतो? अनपेक्षितपणे घडली किंवा अकस्मात किंवा एकाकी घडली. बघा, अघटितचे कोणते आहेत? विलक्षण, चमत्कारिक हे काय? अघटितचे समानार्थी शब्द आहेत. अग्रचे बघा, टोक किंवा पुढचा भाग. अग्र टोक बघा, म्हणजे समोरचा किंवा पुढचा भाग ज्याला आपण म्हणतो त्याला अग्र म्हणतात. बघा, आता अघोर म्हणजे भीतीदायक, भयंकर, वाईट. अघोरून कसे लक्ष ठेवायचे? अघोरी असतात बघा, अघोरी, त्यांची आपल्याला काय भीती वाटते. मग अघोरचे भीतीदायक, भयंकर आणि वाईट हे शब्द लक्षात ठेवा, समानार्थी शब्द आहेत ते अघोरचे. अटकळचे बघा, अंदाज, तर्क, अनुमान आणि कयास हे अटकळचे समानार्थी शब्द आहे. अजीचे बघा, अजिजीचे लाचारी, दीनता, आर्जव हे काय? तर हे समानार्थी शब्द आहे. बघा, अट्टहासचे बघा, आग्रह, अत्याग्रह आणि हेका हे अट्टहासचे समानार्थी शब्द आहे. अवकाशचे बघा, आता अवधी, समय, वेळ आणि काळ हे अवकाशचे समानार्थी शब्द आहेत. हे लक्षात ठेवायचे आहेत. बघा, हा MP आहे, हा सेवेला विचारून झालेला आहे. अवडंबरचे बघा, आविर्भाव, डौल, देखावा आणि स्तोम हे अवडंबरचे समानार्थी शब्द आहे. अहीचे बघा, साप, सर्प आणि भुजंग हा लक्षात ठेवा, हा सुद्धा विचारून झाला आहे. अहीचे म्हणजे साप, म्हणजे सापचा समानार्थी शब्द विचारून झालेला आहे, तर तो काय? भुजंग. म्हणजे अही पण आहे, सर्प आणि भुजंग हे लक्षात ठेवा, हा IMP आहे एकदम. बघा, आता अपूर्व, नवीन आणि विलक्षण म्हणजे काय? अपूर्व. अहेव बघा, सौभाग्य, सुवासिनी आणि सवासनं हे काय? तर अहेवचे समानार्थी शब्द आहे. अस्थिरचे बघा, चंचल आणि क्षणिक हे अस्थिरचे समानार्थी शब्द आहे. अपंग, व्यंग, लुळा, विकल आणि पंगू हे काय? अपंगचे समानार्थी शब्द आहे. आता अमापचे बघा, पुष्कळ, भरपूर आणि विपुल हे अमापचे समानार्थी शब्द आहे. अवघडचे बघा, कठीण आणि बिकट. अखंडचे संपूर्ण, सतत चालणारे म्हणजे अखंड. अखंड म्हणजे बघा सतत चालणारे, तसेच संपूर्ण म्हणतो आपण. अगत्य बघा, आस्था, आपुलकी, कळवळा आणि कळकळ हे अगत्यचे समानार्थी शब्द आहे. अनुकरण यानी की नक्कल करणे, दुसऱ्यासारखे करणे, त्यालाच म्हणत नाही का आपण अनुयायी. आपण असतो अनुयायी, आपण त्यांचे अनुकरण करतो, म्हणजे काय? नक्कल करणे किंवा दुसऱ्यासारखे करणे. अडथळा, मनाई, प्रतिबंध, अटकाव हे काय? अडथळ्याचे समानार्थी शब्द. अशक्त, रोकडा, रोडका, दुर्बल आणि क्षीण हे अशक्तचे समानार्थी शब्द. अहर्निशी बघा, रात्रंदिवस, सतत, नेहमी, रात्रंदिवस म्हणतो आपण त्याला. अकराळ विक्राळ बघा, भेसूर, भयंकर आणि राक्षसी. आपण एखाद्याला म्हणतो, काय तुझा अकराळ विक्राळ आवाज आहे गडा, म्हणजे कसा? भेसूर आणि भयंकर, त्यालाच आपण राक्षसी आवाज देखील म्हणतो. अनुक्रमणिका म्हणजे क्रमवार यादी एखाद्या गोष्टीच्या, जसं आपण चॅप्टरची अनुक्रमणिका वगैरे असते त्याला आपण म्हणतो क्रमवार यादी. चला नेक्स्ट बघू आता. बघा, अश्वत्थ म्हणजे पिंपळ. अभियोग बघा, खटला. अमित, असंख्य, अगणित, अमर्याद, अपार हे अमितचे समानार्थी. अभिनय, हावभाव करणे, अंगविक्षेप करणे. अर्जुन, पार्थ, धनंजय आणि फाल्गुन हे अर्जुनचे समानार्थी शब्द आहे. अश्व बघा म्हणजे घोडा. घोड्याचे कोणते आहेत? घोडा, हय, तुरंग, वारू, वाजी आणि तुरग हे कशाचे? तर घोड्याचे समानार्थी शब्द आहे. अमृत, सुधा आणि पियुष हा सुद्धा खूप वेळेस विचारून झालेला आहे. सुधा आणि पियुष लक्षात ठेवा, हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. अभिनेता, त्याला आपण नट म्हणतो. अभिषेक बघा, मंत्रयुक्त पाणी शिपडणे किंवा स्नान करणे, त्याला आपण अभिषेक म्हणतो. अभ्यास, व्यासंग, सराव, परिपाठ. आपण महाभारत बघितलं असेल, त्यात आपण काय म्हणतो? अभ्यास चालू आहे.
सराव चालू आहे, परिपाठ चालू आहे, हे कसे समानार्थी शब्द आहेत. अयश, पराभव, दुर्लौकिक, अपयश. हे लक्षात ठेवा. अयशचे कोणते कोणते? पराभव, दुर्लौकिक आणि अपयश. अर्थाचे कोणते आहे समानार्थी शब्द? भाव, तात्पर्य, हेतू, पैसा, मतलब, अभिप्राय, उद्देश आणि भावार्थ हे अर्थाचे समानार्थी शब्द आहेत. अग्निप्रवेश बघा, सती जाणे, अग्निप्रवेश करणे. अग्निप्रवेश आपण बघितला, पूर्वी ही परंपरा होती, म्हणजे प्रथा होती एक, सती जायची, म्हणजे एखाद्या स्त्रीचा पतिमृत्यू पावल्याच्यानंतर तिलासुद्धा त्याच्या अग्नीमध्ये उडी घ्यावं लागायची किंवा आपले प्राण द्यावं लागायचे त्या अग्नीमध्ये. त्यालाच आपण सती जाण्याची ही प्रथा होती बघा. तेच अग्निप्रवेश बघा. अंधदर्पण न्याय, म्हणजे एखाद्याला उपयोगी नसणारी वस्तू देणे, म्हणजेच काय? अंधदर्पण न्याय म्हणतो आपण त्याला बघा. अधर्व्यू म्हणजे काय? नाटक, मुख्य आणि प्रमुख बघा. अनुज्ञापक म्हणजे परवानगी देणारा, शिफारस करणारा, त्याला काय? अनुज्ञापक म्हणतात. अभ्युदय बघा आता, उत्कर्ष किंवा भरभराट, हे अभ्युदयाचे समानार्थी शब्द आहे. अविवेक्षित बघा, अनिश्चित. अश्लाघनीय, निंदे किंवा अप्रशंसनीय, त्याला काय? अश्लाघनीय. हा लक्षात ठेवा, हा TCSने विचारला आहे बघा, हा शब्द TCSने लिहिला आहे. अश्लाघनीयचा समानार्थी शब्द हे निंदे दिला होता तिथं. अस्तनी यानी की बाही. अपहार बघा. उचलगिरी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, जे एखाद्याकडून उचल आपण म्हणतो का, पैसा घेतला त्याला आपण काय म्हणतो? उचल केली आपण त्याच्याकडून, म्हणजे उचलेगिरी बघा. लाचलुचपत, पैशाची फसवणूक, हे बघा, हेच लक्षात ठेवा. TCSला हे असे शब्द विचारले तर बघा, त्यामुळे हे लक्षात ठेवायचे. अतिथी यानी की पाहुणा, अरिष्ट यानी की संकट, अभियान, मोहीम. अमल बघा, अमल हा देखील विचारला आहे. कैफ, नशा, उन्माद आणि प्रभाव हे अमलचे समानार्थी शब्द. अनंत, अमर्याद, विष्णू, शेष आणि आकाश हे अनंतचे समानार्थी शब्द. अवकाशचे बघा आता, अवकाश लक्षात ठेवा. अवधी, वेळ, सवड, रिकामी जागा, भेद, विलंब, सामर्थ्य आणि आकाश. बघा आता अवकाशचं कसं आपण रिकामी जागा, सवड, भेद, वेळ बघा आपण म्हणतो मला यायला थोडा अवकाश आहे. विलंब होणार असलं तरी आपण काय म्हणतो? मला यायला थोडा अवकाश आहे, म्हणजे विलंब आहे, मला थोडा वेळ होईल, मला अवकाश आहे थोडा यायला. त्याहून हे लक्षात ठेवायचे बघा. अवकाशचे कोणते मग? अवधी, वेळ, सवड, रिकामी जागा, भेद, विलंब, सामर्थ्य आणि अवकाश. लक्षात ठेवा, आकाश. आता नेक्स्ट बघा, आता अचे राहिलेले. अवसान यानी की अंत, मृत्यू, नाश, धैर्य, शक्ती, समाप्ती, विराम आणि हिम्मत हे अवसानचे शब्द आहे. समानार्थी शब्द आहेत बघा अवसानचे. हे पाठच करून ठेवायचे आपल्याला. अभंग, न फुटलेले. मराठी वाक्यरचनेचा एक प्रकार आहे अभंग, जे आपण म्हणतो बघा, भजन म्हणतो आपण, तुम्हाला माहीत असेल गावाकडे भजन, त्या भजनामध्ये एक अभंगाचा प्रकार असतो. अक्षर बघा, पूर्ण उच्चाराचा वर्ण किंवा अविनाशी, ज्याचा विनाश होत नाही त्याला अक्षर म्हणतो. अरण्य, रान, कानन, वन, विपिन, जंगल बघा, हे अरण्याचे समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी सिरीज चालू केली आपण तुमच्यासाठी, तुम्ही ही जर पुरेपूर कंप्लीट केली तर मे बी मला तरी वाटतं तुमची जवळपास 80 ते 90% व्होकॅब्युलरी इथंच कवर होणार आहे. बाकी तुम्हाला फक्त काय PYQ वगैरे, तसे PYQ यामध्ये ॲड आहेतच, पण तुम्ही TCSचे बघितले तर अजून चांगलंच होईल. पण हे तुम्ही आधी परफेक्ट करून घ्यायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत चला नेमकं सिरीज तुम्हाला आवडते की नाही आवडते, सांगत चला. आज बघा, आजचा समानार्थी शब्द कोणता आहे? म्हणजे चालू दिवस, आज आपण ज्याला म्हणतो. आचरण, फाजील, व्रात्य आणि खोडकर. आचरट हे बघा, आचरट. आचरटचे कोणते कोणते? फाजील, व्रात्य आणि खोडकर हे आचरटचे समानार्थी शब्द. आहार यानी की भोजन, खाद्य. आई, माता, जननी, माय, माऊली, मातोश्री आणि जन्मदात्री हे आईचे लक्षात ठेवा बघा. यामध्ये जननी विचारून झालेलं आहे, माऊली विचारून झालेलं आहे, जन्मदात्री विचारून झालेलं आहे. आवाजचं बघा आता, आवाज, नाद, सूर आणि ध्वनी हे लक्षात देण्यासारखे बघा. अकांत यानी की आक्रोश, कल्लोळ. लक्षात ठेवा, अकांतकाचे समानार्थी शब्द कोणते? तर आक्रोश आणि कल्लोळ. आकांक्षा बघा, इच्छा आणि कांक्षा. आजारचे बघा, रोग, पीडा, व्याधी. आरंभचे कोणते? प्रारंभ, सुरुवात. आकर्षणचे मोह आणि ओढ, ज्याला मोह आणि ओढ म्हणतो आपण, आकर्षण. अश्रू, अश्रू. आसूचं अश्रू. आस्था, आदर, जिव्हाळा, आपुलकी आणि अगत्य लक्षात ठेवा. आवडचे हौस आणि रुची. एखाद्या विषयाची आपल्याला आवड असते, त्या एखाद्या विषयामध्ये आपली रुची असते, एखादा काम करायची आपल्याला हौस असते बघा. आकाशवाणीचे बघा आता,
नभो आणि आवाहनचं विनंती, आवडचं स्मरण स्मृती, आरसा दर्पण, मागे पारा लपवलेला काच, आकाश गगन अंबर नभ ख आणि आबाळ. विद्यार्थी मित्रांनो, आज थोडं तोंड आलेलं आहे, त्यामुळे थोडं बोलताना स्पष्ट उच्चार येत नाही इथं. बघा, आसूडचं काय, चाबूक, आक्रमणचा हल्ला, चढाई. हे बघा समानार्थी शब्द आहेत. चला नेक्स्ट जाऊ आता. बघा, आकर्षकचे काय, मोहक मनोहर, आळशी कुचर सुस्त, मंद कामचुकार आणि येदी. आसक्तीचं बघा, हव्यास ओढ अभिलाषा, आत्मप्रक्षेपणचा आपल्या विचारांचे प्रतिबिंब दुसऱ्या गोष्टीत पाहणे, म्हणजे त्याला आत्मप्रक्षेपण म्हणतो आपण. आभारण, आभरण बघा, आभारण, त्याचं काय, अलंकार आणि दागिना. हे समानार्थी शब्द आहे. बघा आता नेक्स्ट, आगम निर्गम म्हणजे आरंभ व शेवट येणे जाणे, आनंद हर्ष संतोष मोद तोष, आश्चर्य नवल अचंबा आणि विस्मय, आक्रोशचे आकांत बघा, आक्रदन आणि हंबरडा. हे आक्रोशचे आहे समानार्थी. आकडाचा बघा, संख्या अंक, बागदार टोक, विंचवाची किंवा खेकड्याची नागी टोक, शेंडा आणि छत्रीचा घोडा, ज्याला आपण म्हणतो का आकडा. नेक्स्ट बघा आता, आकडी, थंडी भरणारे कापरे, पोटातील रोग, उंचावरील वस्तू तोडण्यासाठी काठीला कोयता बांधून केलेले साधन, त्याला आकडी म्हणतो आपण. हे आकडा आणि आकडी दोन्ही डिफरन्स लक्षात ठेवा बरं का. आगर शेत मळा आणि खान. आय बघा, आई नफा. एका म्हणजे आपण बघितलं बघा, कोणती तरी भाषा आहे त्यामध्ये आईला ए आय म्हणजे ए आय मी जाऊ का ग असं उच्चार करत, त्यामुळे आयचा आय देखील लक्षात ठेवा. आय म्हणजे आपण आयात निर्यात, त्यामुळे नफा. आय म्हणजे उत्पन्न, लोखंड, आकार आणि स्वरूप. हे लक्षात ठेवा. आता इऊनचे बघा, इमानी म्हणजे प्रामाणिक आणि इमानदार, इतनाम बघा, सरंजाम, थाट आणि व्यवस्था, इन्कार नापसंती, नाकबुली, निषेध आणि नाकार. बघा, इति कर्तव्यता कर्तव्याची समाप्ती, इंद्र नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव आणि वज्रपाणी. हे इंद्रचे आहे बघा, लक्षात ठेवा. हे TCSने विचारलेलं आहे इंद्रचे समानार्थी शब्द, त्यामुळे लक्षात ठेवा. ई बघापासून ईश्वरचे परमेश्वर, देव, भगवान, सर्वसाक्षी, ईश आणि प्रभू. ई हा यानी की इच्छा. हे इऊनचे लक्षात ठेवा बघा. ऋचे बघा आता, ऋषी, मुनी, बैरागी, संन्यासी, तापसी. ऋचे बघा, कर्ज आणि वजा करणे. ऋण करणे म्हणजे काय, वजा करणे, आणि ऋण म्हणजे कर्ज असणे. आपण म्हणत नाही का, तुझे माझ्यावरती ऋण आहेत, ते म्हणजे वजा म्हणजे कर्ज असणे एखाद्याचं आपल्यावर. बघा आता, ऋणदार देणेकरी, ऋणको ऋणाईत आणि कर्जदार. ऋणमोचन म्हणजे कर्ज फेडणे. आता पासून बघा, उद्यान बाग बगीचा उपवन, उपनयन बघा, मुंज मौजीबंधन, उपासना भक्ती पूजा आराधना, उत्साह जोश जोम आणि जोर, उसंत फुरसत विसावा विश्रांती. उषाचे बघा, उष्यकाल, अरुणोदय, प्रांतकाल आणि पहाट. उग्रचे काय तर भयंकर, अकराळ विकरा, तामसी, दुस्साह, रागीट. उणीवचे बघा, कमतरता, दोष, न्यूनता आणि न्यून. उपसंहारचे बघा, शेवट, सारांश, उपहास, चेष्टा आणि थट्टा. उभाचं बघा, सरळ आणि खडा. विद्यार्थी मित्रांनो, हा जे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आहे हा एकदम शेतामधून होतं आहे, त्यामुळे थोडे आवाज साईडचे येऊ शकतात, तेवढे ॲडजस्ट करून घेत चला. आता उमेद बघा, उमेदचं बघा, उमेद हिम्मत धैर्य उत्साह. उच्छृंखल स्वैर स्वेच्छाचारी, उतारू प्रवासी यात्रेकरू, उत्सुक म्हणजे उत्कंठित, उद्दाम उद्धट उमरट, उत्कर्ष यानी की भरभराट, चलती वाढ आणि समृद्धी. उत्तर बघा आता, उत्तर दिशा प्रश्नाचे उत्तर. उदास, उदासचं काय दुःखी, खिन्न, बेपरवा, निरपेक्ष, विरक्त. व्यर्थचा बघा, ओसाड निस्तेज. उदाहरणचं बघा, दाखला दृष्टांत नमुना. उंचीचं बघा आता, भारी उंचपणा किमती.
उडणे, स्फोट होणे, हवेत तरंगणे, फुटणे, नाहीसे होणे. उगा बघा आता, उगाचे गप्प, फुकट, व्यर्थ, उगीच. आणि उटीचा काय, सुगंधी पदार्थ, थंड हवेचे शहर, त्याला उटी म्हणतो आपण. उटी जी आहे आपली. उलटी बघा, दुसरी बाजू किंवा वमन ज्याला म्हणतो आपण, उलटी दुसरी बाजू. ऊपासून बघा, ऊन, गरम, सूर्याचा ताप किंवा लोकर. ऊब बघा, उष्णता, आधार आणि सुख. उर यानी की छाती. उर्मी बघा, तरंग, लहरी, प्रवाह, लाट, त्याला उर्मी म्हणतो. ऊर्ध्व बघा, वरचा, वर, उंच, मरण समय लागणारी, घरघर, ज्याला आपण ऊर्ध्व म्हणतो. उहापोह, चर्चा, वाटाघाटी, विचारविनिमय, त्याला आपण उहापोह करणे म्हणतो. एखाद्या गोष्टीचा उहापोह करत नाही का आपण. बघा आता, एकला, एकाकी आणि एकटा, एकमेव, असामान्य, अद्वितीय किंवा केवळ एक, एकमेव, एक चित्त, एकाग्र, एकमानता. बघा, एक चित्त लक्षात ठेवा, एकाग्रता किंवा एकमानता, हा TCSला विचारला आहे, एकमानता. एकी बघा, एकमती, ऐक्य, एकवाक्यता, म्हणजे काय, एकी ज्याला म्हणतो आपण. ए पासून बघा आता, ऐक्य, एकी, मिलाफ, जूट, एकाव. एटचे बघा कोणते कोणते, डौल, ताठा, मिजास, दिमाग, रुबाब आणि अक्कड, हे एटचे समानार्थी शब्द आहे. ऐश आराम बघा, म्हणजे स्वस्थता, चैन, सुखभोग ज्याला आपण म्हणतो, सुखोपभोग, त्याला ऐश आराम देखील म्हणतो आपण, समानार्थी शब्द याचा. ऐनचा बघा आता, ऐनचा एक प्रकारचा एक वृक्ष आहे, ऐन आपण ज्याला म्हणतो, ऐनचा वृक्ष. आणि आयत्ता म्हणजे वेळी, आयत्या वेळी, त्याला ऐन म्हणतो आपण. भर बघा, भर. एलतीर, अलीकडचा काठ. ऐवज, मालमत्ता किंवा द्रव्य, हे ऐवजचे समानार्थी शब्द. ओजचे बघा आता, तेज, प्रभा. ओढचे, आकर्षण, हिसका, ताण, अडचणीची स्थिती, कल, हौस, तृष्णा किंवा इच्छा, ओढ आपण ज्याला म्हणतो. ओस बघा, ओसचे, निर्जन, रिकामा, शून्य, नारळ किंवा केळ. ईचे, सोपट किंवा काथ्य. ओंगळचा बघा आता, ओंगळवाना किंवा किसवाना, त्याला आपण ओंगळ म्हणतो. ओटीचा बघा, ओचा, पदर, पोट आणि सोपा, हे ओचे समानार्थी शब्द आहे, ज्याला ओसरी देखील म्हणतात, ओटीचा. आता ओतप्रोत बघा, पुष्कळ, सर्व बाजूंनी पूर्ण, त्याला ओतप्रोत म्हणतो. ओशाळणे, लाजणे किंवा शरमणे, आपण म्हणतो का शरम, हिंदी शब्द आहे, शरम आ रही है, म्हणजे ओशाळणे, लाजणे, शरमणे. ओसरणे बघा, कमी होणे, मागे हटणे. चला नेक्स्ट बघू आता, औपासूनचे. औचित्य, योग, उचितपणा, औषध, दवा, इलाज, उपाय. औक्षण, ओवाळणे. आता पासूनचे बघा, अंत, शेवट, मरण, मृत्यू, अखेर. अंगार, विस्तव, निखारा, इंगळ, हा आपण देखील समोर बघितलाच आहे. अंधार, काळोख, तम, तिमिर. अंधुक, पुसट आणि अस्पष्ट. अंतिम यानी की शेवटचा. अवंबर, आकाश, गगन, आभाळ, नभ, व्योम आणि वस्त्र. अंक, मांडी, 1, 2 अशा अंक, ज्याला आपण आकडे देखील म्हणतो. नाटकाचा एक भाग, नियतकालिकाची प्रत, त्याला अंक देखील म्हणतो आपण. अंतर बघा, स्थलावकाश, कालावकाश, खंड, फरक, विपरीतपणा, भेदभाव, तफावत आणि मन, याला आपण अंतर म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे क पासून समोरचे आहेत, आपण आता ते काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूत. बघा, हे बघून घ्या तुम्ही. आणि जर तुम्ही अविरुद्धार्थी शब्दाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो देखील बघून घ्यायचा आहे. मी टप्प्याटप्प्यामध्ये याकरता घेतो आहे, कारण की जेणेकरून आपल्याला ते सोपे जाईल. आणि तुम्हीसुद्धा एका दिवशी एकच व्हिडिओ बघत चाला, जेणेकरून तो सारखा रिपीट बघत चाला. कमीत कमी एक व्हिडिओ 2-3 वेळेस बघत चाला. मग ते ऐकण्याने आणि बघण्याने थोडा इफेक्ट पडला का नाही, मग ते लक्षात राहायला सोपे जातात. बघा, चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि सिरीज कशी वाटते तुम्हाला नक्की सांगत चला. चला, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.